नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण भेटत आहोत. आपण आज समाजसुधारक या संबंधीची चर्चा करणार आहोत. विविध जे प्रश्न आहेत आपले समाजसुधारकांबद्दलचे अतिसंभाव्यमध्ये, तर त्या संबंधीची चर्चा आपण या ठिकाणी आज करणार आहोत. 50 पेक्षा जास्त प्रश्न हे आता समोरची जी वनरक्षकची परीक्षा असेल किंवा तुमची तलाठीची परीक्षा असेल या संबंधित तुम्हाला स्पेसिफिक जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे की समाजसुधारकांना सेपरेटली दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला समाजसुधारकांवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. ह्या पार्श्वभूमीवरून आपण याच्या आधीचे दोन व्हिडिओ तुम्हाला आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरचे प्रश्न पाहिले होते. त्यानंतर आपण प्राचीन मध्ययुगीनवरती प्रश्न पाहिले आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारकांवरती स्पेसिफिक आपण काय करणार आहोत, प्रश्न पाहणार आहोत. समाजसुधारक, ओके, कारण आपल्या सिलेबसचा तो महत्त्वाचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये विविध समाजसुधारक आहेत जे आपल्याला माहीत आहेत की जगन्नाथ नाना शंकर शेट यांच्यापासून कर्व्यांपर्यंतचे सगळे समाजसुधारक आपल्याला करावे लागतात. विशेष करून ज्याच्यामध्ये जगन्नाथ नाना शंकर शेट असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, त्यानंतर आपण बघतो गोपाळ हरी देशमुख आहेत ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो, शाहू फुले आंबेडकर आहेत, कर्वे आहेत, त्याचबरोबर अण्णा आहेत. तर हे सगळे लोक जे आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत, पंडिता रमाबाई, त्यानंतर रमाबाई रानडे यासारखे लोक, बाबा पदम जे आहेत, तर हे सगळे लोकांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. हे सगळे जे आहेत हे समाजसुधारक या टायटलच्या अंतर्गत येतात. म्हणजेच 19व्या शतकातील ज्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी महाराष्ट्राच्या भूमीवरती पार पडल्या, या चळवळींमध्ये या लोकांचं अग्रस्थान महत्त्वाचं आहे. चला आपण सुरू करूयात की नेमकं याच्यामध्ये जे आजचे मी प्रश्न काढलेले आहेत अतिसंभाव्यमध्ये, तर ते कोणते असणार आहेत. चला आपण डिस्कस करूयात. समाजसुधारक, इथे मी लिहील अतिसंभाव्य प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न, ओके. म्हणजे हा तशा अर्थाने पेपर 3 म्हणूयात आपण, कारण याच्या आधी 2 अपलोड केलेले आहेत. हा तिसरा पेपर असेल आपल्यासाठी. तर याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न बनतात बघा. काही प्रश्न आपण डिस्कस करत आहोत या ठिकाणी महत्त्वाचे ते. तर पार्ट 1 पार्ट 2 मध्ये ते पण होईल, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळे समाजसुधारकांवरचे प्रश्न कव्हर होणार नाही आहेत, बरोबर आहे. तर मग ह्याच्यामध्ये काही कव्हर करू आणि पुढच्यामध्ये पण आपण काही कव्हर करू, ओके. तर येथे पहिला जो प्रश्न आहे तो जगन्नाथ नाना शंकर शेट यांच्यावरती मला वाटतो मी तयार केलेला आहे अगदी स्टार्ट टू एंडमध्ये अशा हिशोबाने. तर के आत्रे काय म्हणतात की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, ओके, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं के आत्रे यांनी कुणाचं वर्णन केलेलं आहे, असा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विचारलेला आहे. MPSC मध्ये, कंबाईनमध्ये, राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला आहे. आपल्याला माहीत पाहिजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ नाना शंकर शेट यांना म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेलं आहे? के आत्रे यांनी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण? नाना शंकर शेट, ओके. नाना शंकर शेट यांना म्हटलेलं आहे, के आत्रे म्हटलेले आहेत. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात आपण. दुसरा प्रश्न आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित आहे. आता आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा प्रश्न ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यांचे साहित्य निर्मिती जे आहे, ग्रंथसंपदा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातोच. परंतु एक प्रश्न असा पण बनतो की त्यांच्या जन्मठिकाणावरती, की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मठिकाण खालीलपैकी कोणतं आहे, असा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे. पोंबुर्ले म्हणजे पोंबर्ले, रत्नागिरी या ठिकाणचं जांभेकरांचं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या संबंधीचा पुढचा प्रश्न मला वाटतो की एक्सपेक्टेड आहे. तर ते त्यांच्या जन्मस्थान जे आहे पोंबर्ले हे रत्नागिरी या ठिकाणी आहे.
तर याच्यावरती प्रश्न बनू शकतो त्यांचा. पोंबर्ले माहीत पाहिजे, बाकीचं तर माहितीच आहे आपल्याला, पुढचे प्रश्न बनतात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत बाकीचे प्रश्न. पण इथे आपण त्यांच्या जन्म ठिकाणावरचा प्रश्न कवर केलेला आहे. पुढचा त्यांचाच प्रश्न अजून एक बनतो, खूप एक्सपेक्टेड मला वाटतो, ते म्हणजे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. तिसरा, मराठी वृत्तपत्राचे जनक, मराठी वृत्तपत्राचे जनक कुणाला म्हटलं जातं? तर मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे आणि 6 जानेवारी हा आपण काय म्हणून साजरा करतो? तर पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. कारण दर्पण नावाचं वृत्तपत्र 1832 बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतलं पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं होतं, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून. ह्याची सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण बाळशास्त्री जांभेकरांना ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात. म्हणजेच मराठी वृत्तपत्राचे जनक, त्यानंतर त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो. तिसरा मुद्दा म्हणजे दर्पण नावाचं मराठीतलं पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. चौथा मुद्दा म्हणजे 1832 ते दर्पण सुरू केलेलं आहे. 5वा मुद्दा म्हणजे मुंबई येथून ते प्रकाशित होत होतं. 6वा मुद्दा म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून ते प्रकाशित होत होतं. 7वा मुद्दा असा आहे की ते साप्ताहिक वृत्तपत्र होतं, नुसतं वृत्तपत्र नाही, साप्ताहिक वृत्तपत्र, 7 दिवसांनी निघणारं वृत्तपत्र, बरोबर आहे. तर एवढे 7 ते 8 प्रश्न त्यांच्या एका मुद्द्यावरती तयार होतात. त्यांना जर आपण सेंटरला ठेवलं तर एवढे प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये आहेत. परंतु आपण या ठिकाणी कोणता प्रश्न कव्हर केलेला आहे? तर त्यांचा जन्माचा एक प्रश्न कव्हर केलेला आहे आणि मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर जांभेकरांना. हा एक प्रश्न कव्हर केला आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, मराठी व्याकरणाचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं? चौथा प्रश्न, मराठी व्याकरणाचे पाणिनी ओके कुणाला म्हटलं जातं? तर दादोबा तरखडकर. कुणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, यांना काय म्हटलं जातं? मराठी व्याकरणाचे पाणिनी. ओके, ह्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता दादोबांना जर सेंटरला तुम्ही ठेवलं तर दादोबांवरती अजून काय प्रश्न बनतात? तर दादोबांनी मानवधर्म सभेची स्थापना केली, दादोबांनी परमहंस सभेची स्थापना केली, परमहंस मंडळी बघा तिची स्थापना केली दादोबा तरखडकरांनी. त्याचबरोबर यशोदा पांडुरंगी हा त्यांनी निबंध लिहिलेला आहे. त्याचबरोबर अजून भिल्लांचा यशस्वी त्यांनी उठाव मोडून काढलेला आहे अहमदनगरचे ते डेप्युटी कलेक्टर असताना. त्यामुळे सरकारने त्यांना राव बहादूरची पदवी दिली होती. तर अशा पद्धतीनं हे जे मुद्दे आहेत त्यांच्यावरचे हे बाकीचे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. इथं फक्त मी हिंट दिली आहे तुम्हाला की एक हायलाइटेड त्यांचा मुद्दा आहे की मराठी व्याकरणाचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं. हा प्रश्न आला तर आपल्याला हे उत्तर माहीत पाहिजे. पण दादोबा पांडुरंग तरखडकरांबद्दल इतर मुद्दे सुद्धा माहीत पाहिजे. फिरवला प्रश्न समजा प्रश्न फिरला तर मात्र आपली तारांबळ उडता कामा नये. पुढचा प्रश्न, पुढे प्रश्न आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांवरचा दुसरा प्रश्न आहे तो आहे की त्यांनी परमहंस मंडळी ही सभा कोणत्या ठिकाणी स्थापन केली? परमहंस मंडळी ही सभा कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर मुंबई या ठिकाणी स्थापन केली. ओके, ते पण आपल्याला माहीत पाहिजे. 1849 त्यांनी परमहंस मंडळी नावाची सभा स्थापन केली दादोबांनी आणि 1844 मानवधर्म सभा स्थापन केली सुरत या ठिकाणी. लक्षात घ्या, त्यांच्या ह्या दोन्ही संस्थांचे स्थापना वर्ष आपल्याला माहीत पाहिजे, ठिकाणं माहीत पाहिजेत. परीक्षेमध्ये त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे कुष्ठरोगावरील औषध शोधून काढणारे, धन्वंतरी हे औषध शोधून काढणारे ज्यांना आपण धन्वंतरी म्हणून ओळखतो त्यांचं नाव काय? ते कुणी शोधून काढलं? तर ते आहेत भाऊ दाजी लाड. ओके, भाऊ दाजी लाड यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. ज्यांना धन्वंतरी म्हणून आपण ओळखतो, कुष्ठरोगावरील त्यांनी औषध शोधून काढलं. इतरही त्यांचे मुद्दे आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बाकीचे पण कव्हर करणार आहोत.
पुढचा प्रश्न, शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिले? शून्यलब्धी पुस्तकाचे लेखक कोण? माहिती आहे आपल्याला की शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बाळशास्त्री जांभेकरांचं पुस्तक आहे. शून्यलब्धी हे पुस्तक बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं ते ध्यानात ठेवा. पुढे, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केली? कन्फ्युजन कुठं होतं बघा. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केली आणि घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी कोणत्या वर्षी खुला केला? हे जे दोन प्रश्न आहेत ना, ह्याचे वर्ष कन्फ्यूज करतात आपल्याला उत्तर देताना. हा जरा प्रॉब्लेम होतो. मग इथे आपल्याला एकदा क्लिअर झालं की 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती. तर 1867 मध्ये त्यांनी आपल्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी पाण्याचा खुला केला होता. ओके, हा एक प्रश्न झाला. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊयात आपण. सत्यशोधक समाज, आता महात्मा फुल्यांबद्दलचाच पुढचा प्रश्न आहे की सत्यशोधक समाज कधी स्थापन केला? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आपल्याला दिसते. ओके, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कशाचं? सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य असलेलं आपल्याला दिसतं. आणि सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी ही जी दोन पुस्तकं आहेत त्यांची, ह्या दोन्ही पुस्तकांचा त्यांच्या या समाजावरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तृतीय रत्न हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक हे काय आहे? तर तृतीय रत्न 1855 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हे नाटक आहे, लक्षात असू द्या. गुलामगिरी झालं, तृतीय रत्न झालं, ही नाटकं आहेत त्यांनी लिहिलेली. महात्मा फुलेंचं साहित्य याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बाबासाहेबांचं साहित्यावरती प्रश्न विचारला जातो. लक्षात असू द्या प्रश्नांचं स्वरूप. ओके, पुढचा प्रश्न आहे, मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी स्थापन केली? आता मुलींची पहिली शाळा 3 ऑगस्ट 1848 मध्ये महात्मा फुलेंनी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली. देशातील पहिली मुलींची शाळा 3 ऑगस्ट 1848ला पुण्यातल्या त्या भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेतील भिडेवाडा जो आहे त्या ठिकाणी सुरू झाली. अगदी 4 मुली तिथे येत होत्या. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या शिक्षिका होत्या पहिल्या. बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. तर असा एक प्रश्न बनू शकतो आता, कारण भिडेवाड्याला एका वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही डेव्हलप करणार असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे. त्याच्यामुळे मे बी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे येऊयात आपण. यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण? आपल्या सगळ्याला माहिती आहे, मराठीतली पहिली कादंबरी यमुना पर्यटन कुणी लिहिली? बाबा पदमजी यांनी लिहिली. ह्या कादंबरीचं वर्ष 1857. लक्षात असू द्या. तर 1856चा जो विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसीने पास केला, त्या कायद्याच्या पार्श्वभूमीवरती 1857 मध्ये बाबा पदमजी यांनी यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये एका विधवेचे रोल यमुना नावाच्या पात्राने केलेला आहे. तर खूप सुंदर ती कादंबरी आहे. आणि बाबा पदमजीवरचा दुसरा जो प्रश्न जर बघायचा म्हटलं तर अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे. लक्षात असू द्या, मी तुम्हाला आता 2-3 प्रश्न एकट्ठे सांगून टाकले. किती प्रश्न कव्हर झाले बघा, 1-2 मिनिटात सांगते. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसीच्या काळात पास झाला, 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न बाबा पदमजी यांची यमुना पर्यटन कादंबरी. चौथा ही मराठीतली पहिली कादंबरी. 5वा 1857 मधली कादंबरी. 6वा अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र. 6 प्रश्न सांगितले एका मुद्द्याला धरून मी तुम्हाला. अशा रीतीने प्रश्न कलेक्ट करत चला संबंधित व्यक्तिमत्वाचे. ओके, पुढचा प्रश्न आपण बघूयात की बावनकशी सुबोध रत्नाकर हे पुस्तक कुणी लिहिले? आपल्याला माहिती आहे काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर ही 2 पुस्तकं ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे 3 जानेवारी हे त्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिवस म्हणून साजरा करतो. बरोबर आहे ना. पहिल्या मुख्याध्यापिका, आपल्या पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका ज्यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची सुरुवात झाली. बरोबर आहे ना. चूल मूलच्या त्या परिघातून मुली बाहेर आल्या आणि शिक्षण घ्यायला लागल्या.
तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. पुढे येऊयात आपण यमुना पर्यटन. आता ते तर पाहिलं आपण. इष्ट असेल तर बोलेल, साध्य असेल तर करेल. हे ब्रीदवाक्य आयुष्यभर कोणत्या व्यक्तीने, समाजसुधारकांनी आपल्या अंगी बाळगलं तर ते कोण होते? तर ते आगरकरांचं वाक्य होतं. इष्ट असेल तर बोलेल, साध्य असेल तर करेल. म्हणजे ते बोलगेवढे सुधारक नव्हते, ते कर्ते सुधारक होते आगरकर. आणि आगरकरांचं जर दुसरा प्रश्न तुम्हाला बघायचं म्हटलं तर तुम्हाला येतं की आगरकरांचं सुधारक आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर आगरकर स्त्रियांनी जाकेटे घातलीच पाहिजेत, विकार विलसित यासारखी पुस्तकं, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे त्यांचं पुस्तक. त्याचबरोबर अजून जर आपण बघायचं म्हटलं त्यांच्या संबंधित केसरीचे मराठी केसरीचे पहिले संपादक है ना, केसरीचे पहिले संपादक ते, कारण मराठा इंग्रजीतनं निघत होतं, टिळकांचं वृत्तपत्र होतं. तर तो एक मुद्दा आहे. तर हे प्रश्न त्यांच्यावरती बनू शकतात. पुढे येऊयात आपण. आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? टेंबू कराड या ठिकाणी आगरकरांचा जन्म झाला. पुढे स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पंडिता रमाबाई यांचं स्त्री धर्मनीती पुस्तक आहे. दी हाय कास्ट हिंदू वुमेन हे दुसरं पुस्तक आहे. पंडिता रमाबाईंची पुस्तकं आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातात. स्त्री धर्मनीती हे पंडिता रमाबाईंचं आणि स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचं. दोन पुस्तकं सारखी सारखी वाटतात, तर थोडंसं लक्ष ठेवा याच्यावरती. स्त्री धर्मनीती वेगळं आहे आणि स्त्री पुरुष तुलना वेगळं आहे. ओके, दोन्ही लेखिका पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे दोन्ही वेगळे आहेत. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या इथे. काळ हे वर्तमानपत्र कोणाचे? तर काळकर्ते कोणाला म्हटलं जातं? तर शिम परांजपे, शिवराम परांजपे यांना काळकर्ते म्हटलं जातं. काळ हे त्यांचं जे वृत्तपत्र आहे ते प्रसिद्ध वृत्तपत्र होतं महाराष्ट्रातल्या भूमीमधलं. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. राजश्री शाहू महाराजांचं दत्तक विधान कोणत्या वर्षी झालं? तर महाराजांचं दत्तक विधान 1884 मध्ये झालं. महाराजांचा जन्म 1874 मधला, दत्तक विधान 84 मध्ये, आणि 1894 महाराजांनी राजेपदाची सूत्र स्वीकारली, राजे झाले 94 मध्ये. बरोबर आहे. आणि 1902 मध्ये पुढचाच प्रश्न आहे की त्यांनी काय केलेलं आहे की मागासवर्गीयांना नोकरीमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून राजश्री शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असं सुद्धा आपण म्हणून ओळखतो. मागासवर्गीयांना 1902 मध्ये संस्थानामध्ये नोकरीमध्ये 50% आरक्षण त्यांनी दिलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाची तरतूद आपल्याला इथे दिसते आणि जी आपण भारतीय संविधानाच्या 16(4) या कलमामध्ये आपण डिस्कस केलेली आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे की शाहू महाराजांना राजश्री पदवी कोणत्या जनतेने दिली होती? जसं मुंबईच्या जनतेने महात्मा फुलेंना महात्मा पदवी दिली होती, मग शाहू महाराजांना कानपूरच्या जनतेने राजश्री ही पदवी दिली होती. बरोबर आहे. तर ती एक जनते विचारली जाते की कोणत्या जनतेने, असा प्रश्न बनतो. तर ते आपल्याला माहीत पाहिजे. आता शाहू महाराजांवरती अजून भरपूर प्रश्न तयार होतात. बरोबर आहे. खूप सारं त्यांनी स्थापना केलेलं आहे आणि खूप सारं महारत्न रद्द केली, पगारी तलाठी सुरू केले, आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा पास केला, त्यानंतर ब्राह्मो समाज, आर्य समाजाच्या शाखा स्थापन केल्या, त्याच्यानंतर असं कितीतरी वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली, बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, माणगावची परिषद भरवली. खूप सारं आहे त्यांचं. सेपरेटली समाजसुधारकांच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना कव्हर करणार आहोत. पण इथे काय प्रश्न, हे 5-6 प्रश्न त्यांच्यावरती मी जाणीवपूर्वक इथे प्रेझेंट केलेले आहेत. पुढे माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आपल्या सगळ्याला माहिती आहे हे आत्मचरित्र वी रा शिंदे यांचे आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचं हे आत्मचरित्र आहे. माझ्या आठवणी आणि माझे अनुभव. ओके. पुढचा जो प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं जन्मठिकाण कुंभोज. अण्णांचं जन्मठिकाण कोणतं आहे? कुंभोज, कोल्हापूर. आता बाबासाहेबांवरचे 2-3 प्रश्न आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केली? आपल्याला माहिती आहे 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला होता. बरोबर आहे. सिक्वेन्स बघायचं म्हटलं तर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा, 1927 मध्ये महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह,
मनुस्मृतीचे दहन, त्यानंतर 30मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह, त्याच्यामध्ये 35मध्ये त्यांची येवलेची घोषणा धर्मपरिवर्तनाची, 36मध्ये हा स्वतंत्र मजूर पक्षाचा आत्ता मी बोलले ते तो मुद्दा एक प्रश्न बनतो, 42मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना संस्थेची, त्यानंतर मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेजची स्थापना, हिंदू कोड बिल, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, खूप सारं बाबासाहेबांवरची प्रश्न तयार होतात. आपण ते कव्हर करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, पुढचा प्रश्न आता बघूयात आपण की भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ कुणी लिहिला, ज्याच्यावरती RBIची स्थापना झालेली आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. तर तो जो ग्रंथ आहे भारतीय रुपयाचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, तर हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, ज्याच्यावरती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे 1935मध्ये. लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा, धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ह्या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर धोंडो केशव कर्व्यांवरचा हा एक प्रश्न आहे. शेरवली हे त्यांचं जन्मठिकाण आहे. 1910मध्ये त्यांनी निष्काम कर्ममठ नावाची संस्था स्थापन केली. त्याचबरोबर हिंगणे स्त्री शिक्षण संस्था त्यांचीच आहे. त्याचबरोबर 100 वर्ष जगलेले आहेत. ते जेव्हा 100 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा दिला होता. तर अशा रीतीने कर्व्यांचं शिक्षणासंबंधीचं जे कार्य आहे तर त्यासंबंधी आपल्याला कर्व्यांना बघावं लागतं. तर अशा रीतीने हे सगळे जे लोक आहेत, हे सगळे लोक समाजसुधारक आपल्यासाठी सगळेच महत्त्वाचे आहेत. परंतु त्यापैकी हे काही प्रश्न या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये जे राहिलेले प्रश्न अजूनही मला जे अजून महत्त्वाचे वाटत आहेत, परंतु ते आता वेळेअभावी, कारण व्हिडिओची लेंथ खूप वाढते, त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. मला वाटतं आता या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुढच्या पार्टसोबत. मला वाटतं तोपर्यंत थांबूयात आपण. परंतु जाता जाता पुन्हा एकदा सांगेन की लिंक शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पोहोचवा आणि याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होऊ द्या. हे प्रत्येक वेळेस मला शेवटाला सांगायची गरज पडून देऊ नका. ओके, कारण हे तुमच्यासाठी आहे, तुमचा चॅनल आहे हा, आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं हे तुमचं काम आहे. मग ते टेलिग्रामच्या माध्यमातून पोचवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोचवा, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवता येईल तुम्ही पोचवा. माझ्या परीनं तर मी देण्याचा प्रयत्न करतेच आहे. ओके, तर चला थांबूयात या ठिकाणी. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.